हाय फ्रेंड्स, मी ज्योत्स्ना. कशा सर्व बरे आहेत ना? मजेत राहा, मस्त राहा. तर आज करणार आहोत भोगीची भाजी. त्यासाठी साहित्य घेतले ते पाहूया. मी काळा पावटा घेतलाय, राजमा घेतलाय, हरभरा घेतलाय, पावटा घेतलाय, घेवडा घेतलाय, फ्लावर घेते, फरस बी घेतले आणि एक वांग घेतलंय, टोमॅटो आणि कांदा घेतलाय. तुम्ही तुमच्याप्रमाणे आवडीच्या भाज्या घेऊ शकता. तर इथे तेल गरम झाले, त्याच्यामध्ये जिरं आणि थोडंसं तीळ टाकले ते फोडणीला आणि थोडंसं हिंग टाकून घेतलाय आणि नंतर एक कांदा कापून टाकलाय मी आणि मस्त त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि या स्टेजला मी मीठ टाकून घेतले. मी नंतर कढीपत्ता आणि थोडी फोडणीला कोथिंबीर टाकायची. त्यानंतर थोडा एक टोमॅटो टाकलाय मी आणि ह्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी. आणि ह्याच्यामध्ये मग मी एक मिरची, 2-3 पाकळ्या लसूण आणि आलं असं मी ओबडधोबड क्रश करून घेतलं आहे आणि थोडं झाकण ठेवून एक वाफ द्यायची आहे. आणि नंतर मसाले ॲड करायचे जे आपल्या घरगुती असतील ते. इथे मी तिखट मसाला, गरम मसाला आणि हळद टाकून घेतले आणि त्याला मस्त एकदा हलवून घ्यायचं आहे. थोडं भाजून घ्यायचं आहे त्याला, त्या मसाल्याला. आणि नंतर आपली जी मिक्स भाजी आहे ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि मस्तपैकी एकदा मिक्स करून घ्यायची अशा प्रकारे. आणि मग मी विसरलेली मटर टाकायला, ती मटर पण आपण थोडीशी टाकून घ्यायची याच्यामध्ये. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि मी साहित्यामध्ये मटर नव्हती दाखवलेली, तर मटर घालून घ्यायची आहे. हे बघा. आणि मस्त अशी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि मस्त अशी वाफेवरती तिला शिजवून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे. आणि मस्तपैकी वरून कोथिंबीर पिचकारायची आहे. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्या भोगीची भाजी रेडी आहे. जर व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.